श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल आणि अनुभव घेऊन येणार आहे? करिअर आणि व्यवसायात प्रगतीची नवी संधी मिळेल का? काही अनपेक्षित आव्हाने समोर येतील? कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता टिकून राहील का? काही भावनिक प्रसंग मनाला अस्वस्थ करतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये गोडवा वाढेल का? गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? सावध राहणे आवश्यक असेल. आणि ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात कोणते नवे संकेत देणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, बदल आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेल्या काही योजना आता योग्य दिशेने पुढे जाताना दिसतील. तुमच्या विचारांमध्ये वेगळेपणा आणि नवीन गोष्टी करण्याची इच्छा या आठवड्यात अधिक वाढेल. ग्रहस्थिती तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधांवर विशेष प्रभाव टाकणार आहे. काही प्रसंगी अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात, पण तुमची बुद्धिमत्ता आणि शांत विचारसरणी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधी देणारा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कल्पना मांडण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील वेगळेपण आणि कल्पकतेचे कौतुक करतील. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट, नवीन पद किंवा कामाच्या पद्धतीत बदल अनुभवायला मिळू शकतो. कार्यालयातील काही व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात, त्यामुळे गुप्त गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करणे टाळा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर राहू शकतो. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, मीडिया, संशोधन, नेटवर्किंग किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहारांमुळे आत्मविश्वास वाढेल. भागीदारीत व्यवहार करताना स्पष्टता आणि संयम आवश्यक राहील. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील, पण खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. घरातील आवश्यक कामे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रवास किंवा वैयक्तिक गरजांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून हळूहळू फायदा मिळू शकतो. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयात घाई करू नका. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावध राहणे आवश्यक राहील. बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात काही वेळा आनंददायी तर काही वेळा भावनिक राहू शकते. घरातील सदस्यांसोबत संवाद वाढेल आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. मोठ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. काही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. भावंडांशी संबंध सुधारतील आणि घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. मात्र तुमच्या स्वतंत्र स्वभावामुळे काही वेळा घरातील व्यक्तींशी मतभेद निर्माण होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीत स्वतःचे मत लादण्यापेक्षा शांततेने चर्चा करणे अधिक योग्य ठरेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि उत्साहवर्धक राहू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. काही लोकांना त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत गंभीर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जुन्या आठवणींमुळे मन भावूक होईल. एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक राहील. कामाच्या व्यस्ततेमुळे नात्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, त्यामुळे संवाद वाढवणे महत्त्वाचे ठरेल. छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून आकर्षण निर्माण होऊ शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन प्रेरणा आणि मेहनतीचा राहील. अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण किंवा परदेशी शिक्षणाची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त गुंतू शकते, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन आवश्यक राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे यश मिळण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन किंवा सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढताना दिसेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षित होईल. ध्यान, जप, योग किंवा धार्मिक कार्यांमध्ये रस वाढू शकतो. सतत धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढल्यास मानसिक शांतता मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो.
काही लोकांना अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळेल. घरात सकाळ संध्याकाळ दीप लावल्याने वातावरण प्रसन्न राहील. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमता वाढेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते भविष्यात फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून लाभ मिळू शकतो. वाहन चालवताना आणि प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घेणं आवश्यक राहील. महत्त्वाच्या वस्तूंची विशेष काळजी घ्या. धार्मिक किंवा निसर्गरम्य स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास मानसिक आनंद आणि नवीन ऊर्जा देईल. उपाय. दर शनिवारी शनिदेवाची पूजा करा आणि ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. काळे तीळ आणि निळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. घरात तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल. एकूण हा आठवडा कुंभ राशीसाठी नवीन विचार, सकारात्मक बदल आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील, तर आर्थिक बाबतीत सावध नियोजन आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात काही भावनिक प्रसंग येतील, पण समजूतदारपणामुळे नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि संवाद महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांना मेहनतीमुळे चांगले परिणाम मिळतील. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांतता लाभेल आणि प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. धन्यवाद.